श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज यूट्यूब चॅनलवर. आज आहे गुरुवार. सगळ्यात पहिले तर तुम्हाला शुभ गुरुवार. गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज गुरुवार असल्यामुळे मी विचार केला की गुरु या ग्रहाबद्दल आपण बोलूयात. गुरु हा ग्रह जर आपल्या कुंडलीत वीक असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होता आणि जर वीक असेल तर आपण त्याचा महाउपाय देखील करू, म्हणजे जेणेकरून आपल्या जर कुंडलीत वीक असेल तर त्याला कसा बॅलन्स करावा यावर देखील आपण महाउपाय बघणार आहोत. चला तर मग बोलण्यात वेळ वाया न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुग्रह हा जर आपल्या कुंडलीत वीक असेल तर त्याचा सरळ परिणाम आपल्या लाईफवर म्हणजे आपल्या मान सन्मान व प्रतिष्ठेवर होत असतो. म्हणजे आपल्या बोलण्यात, आपल्या वाणीत होत असतो. आपल्या बोलण्यात हा कटुपणा येतो व आपण समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणंच पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो. समोरच्या व्यक्ती जर इरिटेट जरी होत असेल तरी देखील आपण आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अशाने देखील आपला गुरु हा ग्रह वीक म्हणजे होतोच. दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपल्या धनामध्ये वृद्धी होत नाही. तिसरी मेन गोष्ट म्हणजे आपल्या जॉबमध्ये भरभरून असे अडथळे निर्माण होतात. प्रमोशन देखील आपलं होत नाही. आणि चौथी जे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आपल्याला आपल्याच लाईफच्या काही म्हणजे गोष्टी असतात किंवा काही म्हणजे विसराळू, थोडक्यात आपण म्हणू शकतो की विसराळू, आपल्याला विसरण्याची सवय देखील होते की आपण विसरतो. विसराळूपणा अर्थात आपण विसराळू म्हणू शकतो की विसरभोळापणा देखील आपल्या लाईफमध्ये येतो. आतापर्यंत आपण बघितलेत की गुरु हा ग्रह जर वीक असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्या लाईफमध्ये काय होतात. आता आपण पाहणार आहोत गुरु हा ग्रह कसा बॅलन्स करावा यावर. गुरुग्रह हा कसा बॅलन्स करावा तर गुरुवारी आपण अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आपण अंघोळ करावी. दुसरा महाउपाय म्हणजे दर गुरुवारी आपण पिवळे कपडे हे धारण करावे. तिसरा महाउपाय म्हणजे की आपण दर गुरुवारी हरिहर विष्णूंच्या मंदिरात जाऊन फुटाणे गुळ आपण प्रसाद म्हणून द्यावा व इतरांना देखील वाटावा. हरिहर विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही केंद्रात देखील जाऊ शकता व फुटाणे गुळ ठेवू शकता, प्रसाद म्हणून देऊ शकता. आणि गुरुवारी तुम्ही काही पिवळ्या वस्तूंचं दान देखील देऊ शकता, जसं की हळद झाली, केळी झाली, त्यानंतर मिठाई झाली. हळदीचा उपाय तुम्ही करून बघा. म्हणजे हळद अगदी 10 ते 15 रुपयाचं पॅकेट मिळेल, पण तुम्ही दर गुरुवारी मंदिरात जरी ठेवली, जर तुम्हाला कोणी गरजू व्यक्ती जर नाही मिळाली तर तुम्ही मंदिरात जरी ठेवली तर 7 गुरुवार हा उपाय तुम्ही करून बघा. 100% रिझल्ट आहे. हळदीचं दान केल्याने खरोखर आपला गुरुग्रह हा खूप स्ट्रॉंग व बॅलन्समध्ये येतो. पाचवा महाउपाय म्हणजे तुम्ही दर गुरुवारी गाईची सेवा ही करत राहा. तुम्ही दर गुरुवारी गाईला गूळ आणि चण्याची डाळ ही खाऊ घालू शकता. आणि मी तरी सांगेन की दर गुरुवारी करण्यापेक्षा गाईची सेवा ही दररोज ही आपल्याने नित्यसेवा करायलाच हवी. आपण गाईला पहिली पोळी जे आपण म्हणतो ना की गाईला पहिली पोळी म्हणजे द्यायलाच पाहिजे. आणि पाचवा महाउपाय म्हणजे तुम्ही दर गुरुवारी केस धुवायचे नाहीत किंवा कापायचे नाहीत किंवा नखे देखील काढायची नाहीत. अशाने देखील तुमचा गुरु हा ग्रह वीक होतो. उपाय आहेत छोटे. तुम्हाला वाटत असेल की गुरु हा ग्रह म्हणजे हा बॅलन्स होईल का, स्ट्रॉंग होईल का, मनात जर तुम्ही शंका आणली ना, मग ती सेवेची असो किंवा उपायांची असो, तर या प्रश्नात जर शंका निर्माण झाली ना, तो उपाय कधीच सक्सेस ठरत नाही. म्हणून उपाय आहेत छोटे, पण प्लीज उपाय करून बघा. रिझल्ट येण्याशिवाय राहणार नाही. 100% रिझल्ट येईल. तुम्हाला म्हणजे दर गुरुवारी आपल्या महाराजांची नित्यसेवा कशी करावी व कुठली सेवा करावी ह्याची जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि यूट्यूब या क्षेत्रात नवीन असल्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा
श्री स्वामी समर्थ.